बाबा, काही दिवसांपूर्वी आपल्या रिसॉर्टचं काम सुरू झालं. आपल्या गावात गेलो होतो. तुमच्याकडून त्या देवळाबद्दल ऐकलं होतं ना, आणि आणायचे तिथेच होतो. शिवाय गौरीचा वाढदिवस देखील होता. सो त्या देवळात जाऊन गौरीच्या नावाने पूजा घातली आणि देवासमोर हात जोडून उभा राहिलो आणि देवाला सांगितलं, देवा माझी आणि गौरीची मुलगी लवकर मिळव. आई सतत थोरल्या नातीबद्दल बोलत राहते आणि मी टाळत राहतो. खरं तर आई, मला सुद्धा त्या दोघींना भेटण्याची खूप आस आहे ग. मला सुद्धा वाटतं त्यांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांना जवळ घ्यावं. मला एकदा त्यांना पाहण्याची संधी मिळाली ना तरी माझ्या मनाला खूप बरं वाटेल. खरं सांगतो, मी त्यांना भेटण्यासाठी किती आतुर आहे हे मी तुम्हाला शब्दातच सांगू शकत नाही. मी तुला सांगत नाही कारण मग तू उगाच माझी काळजी करत बसशील. पण ना, आज मी तुम्हा दोघांसमोर माझं मन मोकळं केलंय. कारण मला सुद्धा वाटतं ना, कोणाला तरी सांगावं. आणि माझ्या आयुष्यात तुम्हा दोघांशिवाय कोणीच नाही आहे. आई, सतरा वर्ष झाली ग. त्या दोघी कुठे आहेत काही कळायला मार्गच नाही. पण माझ्या मनात ना त्या सगळ्या आठवणी आजही ताज्या आहेत, तितक्याच. आणि माझ्याकडे तेवढंच आहे. आई तुळजाई, या राजन काकांसारखंच माझं बी वडील माझी अशीच आठवण काढत असतील काय ग? ते कुठं आहेत तुलाच माहित. तुळजाई, या काकांना त्यांची लेक लवकर भेटू दे. अरे कमळे, ये ये. अशी दरवाजात का उभी आहेस? ये आधी ये. काय ग, नाश्ता झाला का? आजी, हे आमचं गावाकडून आणलंय रामबाण तेल. आजोबा, तुम्ही हे लावलत की नाही, तुळजाईच्या देवळात स्वतः चालत जाल बघा, ते बी एकदम फास्टात. कमळी, खरंच एवढं गुणकारी आहे का ग हे तेल? म्हणजे आमच्या गावाकडे लय जणांनी हे वापरलंय आणि सगळ्यांना फरक पडलाय बघा. ठीक आहे, आपण बघूया यांना लावून. बघाच, आजोबा हलगीच्या आवाजानं कसं नाचायला लागतात की नाही. म्हणजे ठणठणीत बरे होतील. लाव. आई, मी आलोच. हो. सुजाता ताई, जरा एक नॅपकिन आणि वाटी घेऊन येता का? सरू काकी, काय सरू काकी इथं बसलाय वय? अहो मी तुम्हाला घरी बघितलं, शेतावर बघितलं. शेतावर गेला नाही सगळं आज? म्हणत्या, अरे आलास तू? तू भेटलास माझ्या कोंबडीला? कशी आहे रे माझी कोंबडी? तिचा अभ्यास नीट सुरू आहे ना? आणि माझ्याबद्दल काय काय विचारलं रे तिनं? रडली का रे खूप ती? एवढे प्रश्न विचारते, काय बसून राहिलाय गपगुबान? बोल की. काय सरू काकी, एवढा हिरो दिसलोय मी, त्याचं कौतुक नाही तुम्हाला. नुसतं आपलं कमळीबद्दल विचारायला लागलाय. अहो एवढीच काळजी होती तर याचं की माझ्याबरोबर मुंबईला. हा, तुझ्या बरोबर मुंबईला आलो असतो ना तर कमळीला सरळ इकडे गावाकडे घेऊन आलो असतो, आणि तेच नको होतं मला. बघा ऐका, आपल्या दोन्ही बी पोरी एकदम मजेत आहेत. अहो काय त्यांचं ते हॉस्टेल, भली मोठी रूम, लय भारी आहे बघा. त्यांच्या कॉलेजात सांस्कृतिक कार्यक्रम झालाय, त्यात आपल्या कमळीनं पहिला नंबर काढलाय. हा सरू काकी, एक चांगला माणूस आहे तिथे त्यांची मदत करायला. त्यामुळे आपल्याला कसली चिंता करायची गरज नाही. हा, बरं झालं बाई. आई तुळजा भवानीचीच कृपा आहे माझ्या दोन्ही पोरींवर. माझ्या पोरी जिथं कुठे राहोत सुखात राहोत बाबा.
छान शिकू देत, मोठ्या होऊ देत, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, सगळं त्यांच्या मनासारखं होऊ दे, त्यांना हव्या त्या मुलाशी त्यांचं लग्न होऊ दे. त्या सुखात राहिलं म्हणजे झालं. आणखीन काय हवं आपल्याला, नाही का? मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी स्थळं निवडून दिलेली आहेत तुम्हाला. सगळ्या मुली सुंदर, शिकलेल्या आणि ऋषी सरांना शोभतील अशाच आहेत. तुम्ही एकदा पाहून घेतलं तर बरं होईल. शेवटी तुमच्या स्टेटसला शोभणारं स्थळ पाहिजे. मुलांचं काय हो, ती फार काही खोल विचार करत नाही. त्यासाठी घरातल्या मोठ्यांची पसंती महत्त्वाची. आणि तुम्हाला पसंत पडली मुलगी तर पुढची बोलणी करायला काही हरकत नाही. वाव, शी लुक्स ब्युटिफुल. बघा तुम्ही दोघं. या मुलीचं काय नाव, हिची काय माहिती? लेट मी सी. ओ, गायकवाड. श्रुती राजे गायकवाड. MBA केलंय आणि मूळ गाव सातारा. सध्या मुंबईमध्ये एका INRO कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करते. आणि फॅमिली म्हणजे वतनदार घराणं आहे. नाईस, व्हेरी नाईस. रोहित, काय वाटतंय? आय थिंक शी इज द राईट चॉईस फॉर ऋषी. घराणं आणि मुलगी मला सुद्धा उत्तम वाटते. सोयरीक चांगली जमेल. मला असं वाटतं आई की हा फोटो आपण एकदा ऋषीला पण दाखवूया. मॅडम, मी आमच्या ऋषीशी बोलते आणि मग तुम्हाला कळवते. राधिका, यांना सी ऑफ कर. नमस्कार. रोहित, तू काय म्हणालास? हा फोटो आधी आपल्याला ऋषीला दाखवायला हवा का? तुला काय वाटतं, तो आपल्या विरोधात जाईल? तसं नाही आई, पण ऋषीचं ओपिनियन घेणं सुद्धा महत्त्वाचं वाटतं मला. मुलांना सूट दिली की काय होतं हे आपण पाहिलं. आता ऋषीचं लग्न होणार आणि या घरात सून येणार, ती फक्त माझ्या पसंतीची. अँड दिस इज फायनल. ऋषी, कुठे आहेस तू? मला माहिती आहे तुझ्या मनात कमळीने घर केलंय आणि आई इथे तुझ्या लग्नाची बोलणी सुरू करतील. एकदा जर का आईंनी या स्थळावर शिक्कामोर्तब केलं ना, तर काही बदलू शकणार नाही. आजोबा, मालिश करताना कुठं बी दुखलं की नाही लगेच सांगा. राजन, काय बघतोस रे एवढं? आई, जेव्हा जेव्हा मी ह्या मुलीला पाहतो ना, तेव्हा तेव्हा मला मला माझ्या मोठ्या मुलीची आठवण येते ग. दुखत नाही ना? असं वाटतं माझ्या मोठ्या मुलीवर गौरीने हिच्यासारखेच संस्कार केले असते. तुला खरं सांगू, हिच्यातनं बरेचदा मला गौरीची झलक दिसते. असं वाटतं ही नाही तीच बोलतीये. नायशा, 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 काय? अगं, टीचरने होमवर्क दिलाय, केलास का पूर्ण? कोण करणार? घे. नाही ना मम्मी, मी नंतर करते, मला झोप लागली. नाही. काय झोप काय आली आहे? चला अभ्यासाला लागा. तुझी झोप घालू मी. थांब. आबरा कडाबरा छू. गेली का झोप? थोडीशी. ऋषी, मला जरा तुझ्याशी बोलायचंय, ये ना. ऋषी, इकडे ये.
थांब मी आलो. काय म्हणतो? ऐक. आलो थांब. कर अभ्यास कर. आई ऋषी ये बस. हे बघ, हे काय आहे? सुंदर आणि आपल्या स्टेटसच्या मुलींचे लग्नाकरता हे फोटो येतात. म्हणजे माझ्या क्लबमधल्या ओळखीतून ह्या मुली काही मी सिलेक्ट केले. त्यातली एखादी तू चूज कर आणि मग सांग. आई अगं, हे काय आहे सगळं? म्हणजे अचानक काय सगळं? ऋषी, अचानक काय? तुला कधी ना कधी लग्न करायचंच आहे ना, मग दॅट्स इट. आणि कसं आहे, तुम्ही मुलं लग्नाला खूप उशीर लावला ना की भलत्या कोणाच्या तरी प्रेमात बिमात पडता आणि नको ते करून बसता. आपलंही नुकसान, घरच्यांचंही नुकसान. रोहितनी काय चूक केली आहे ती तुला माहितीच. त्यामुळं यावेळेस मी ठरवलंय, इनामदारांची सून माझ्या पसंतीची येणार. काय झालं? तू इतकं टेन्शन घेऊ नकोस. मी तुला लगेच मला सांग असं म्हणत नाही. तू टेक युअर टाइम. तू नीट शांततेने विचार कर आणि मग मला सांग. आई, मी ह्या सगळ्याचा म्हणजे लग्नाचा मी विचार सुद्धा केलेला नाहीये. गुड, व्हेरी नाईस. म्हणजे मला माहितीच होतं की तू लग्नाचा विचार केलेला नाहीयेस आणि मला हेही माहिती आहे की मी सांगितल्याशिवाय तू विचार करणार नाहीस. ऋषी, तू काय माझ्या शब्दाबाहेर आहेस का? आणि तुला सांगू, मला खात्री आहे तुझ्या कॉलेजमधले कलिग्स, स्टुडंट्स बरेच जण तुझ्यात इंटरेस्ट दाखवत असतील, पण तू सगळ्यांपासून लांब राहिलेस. व्हेरी गुड, आय एम प्राऊड ऑफ यू. पण ऋषी, आयुष्यात ना असा एखादा क्षण येतो जेव्हा आपल्याला आपल्या स्टेटसचा पार्टनर सिलेक्ट करावा लागतो. आणि बेटा, तुझ्यासाठी तो क्षण आत्ता आलाय. सो या सगळ्या मुली नीट सगळ्यांचे फोटो बघ, त्यांचे बायो वाच आणि शांततेने विचार करून मग मला सांग. ओके? आई अगं, गुड नाईट. टेक युअर टाइम. ऋषी, माझ्या मागे का लागली ती लग्नासाठी मला कळतच नाही. ऋषी, अरे कारण सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांना त्यांची दुसरी सून त्यांच्या स्टेटसला शोभणारी हवी, माझ्यासारखी नको आहे. वहिनी, बरं सोड. ऋषी, तुला एक सुचव. म्हणजे बघ, विचार कर. कदाचित तुला तुझ्या आजूबाजूला कोणी आवडतं किंवा असं. वहिनी, तसं काही नाहीये. तसं असतं तर. कमळी, किती गोड मुलगी आहे ती. समजूतदार, सगळ्यांना सांभाळून घेणारी, हुशार, बाकी मुलींपेक्षा किती वेगळी आहे ती. ऋषी, आणि एक गोष्ट सांगू, तुझ्या नजरेत तिच्याबद्दल असलेली आपुलकी, प्रेम मी बघितलं म्हणून विचारते. वहिनी, मला कमळीबद्दल खूप कौतुक आहे. ती खूप हुशार आहे, समजूतदार आहे, माझी चांगली स्टुडंट आहे, चांगली मैत्रीण सुद्धा आहे. पण दॅट्स इट. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. तू पण ना, तू कुठलंही कनेक्शन कुठेही लावतेस. ऋषी, लग्नाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट मैत्रीच तर असते ना. प्रेमाचं काय आहे? प्रेम नंतर कमी होत जातं. अरे, शेवटपर्यंत टिकते ना ती फक्त घट्ट मैत्री. मला सगळं मान्य आहे वहिनी, पण आमच्यात फक्त मैत्रीच आहे. तुला वाटतंय तसं काही नाही आमच्यात. ऋषी, जे तू मान्य करत नाहीयेस ना ते आम्हाला तुझ्या डोळ्यात दिसतं. नाही, ठीक आहे, आपण मान्य करूयात तुझ्या मनात असं काही नाही. पण ऋषी, तसा विचार करायला हरकत नाही. नाही वहिनी, कमळी बाबतीत मी असा विचार नाही करू शकत. आई, आले. ठीक आहे, मग या फोटोज मधली कोणतरी एक चूज करावीच लागेल तुला. ठरव तूच. ते आईने एक माझ्यावर बॉम्ब फोडलाय आणि त्यात हिला जोड्या जुळवायच्यात. कोणाचं काय तर कोणाचं काय. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका.
मी आता तेल दिले की नाही आजोबासनी बघा, ते बरे होणार म्हणजे होणारच, ते बी एकदम फास्टात. तू म्हणतेस तसंच होऊ दे ग बाई. त्या दोघींना बी एकदम भारी मालिश करून पाठवलं. कोण ग दोघी? त्या अनिकाच्या मैत्रिणी. नाही नाही कोणी नाही. आजी चला आता आम्ही निघतो. उद्या कॉलेजला जायची तयारी बी करायची. पण थांबा की मी तुम्हाला सोडायला सांगते. आऊ नको, आमची सायकल आहे की, आम्ही जाऊ. नाही नाही, एवढ्या रात्री सायकलने नाही मी जाऊ देणार तुम्हाला. तुमची सायकल उद्या हॉस्टेलवर पाठवून देते. थांबा. राजन, काय कर? जरा यांना हॉस्टेलला सोडून येतोस का? बराच उशीर झालाय. हो सोड. या. येतो. हा, आशीर्वाद. आशीर्वाद मोठी हो. आलोच. हा. म्हणजे ही भिक्कारडी एसीच्या गाडीत बसून जाणार, ती पण बघते. अन्नपूर्णा वहिनी आणि कमळी यांचा नात्याचा सोहळा किती टिकतो ते. असा डाव टाकेन ना का त्यांच्या प्रेमाचा उमाळा असा आटून जाईल. कमिनीचा डाव म्हणजे वर्मावर खाव. ऋषी, कुठे निघालास? हा, ये ये ये, बस बस. बोल, काय म्हणतोस? काही नाही, तुला बऱ्याच दिवसांनी मी टाइम मिळालाय तुझा. तू कर एन्जॉय, मी येतो नंतर. अरे काही नाही तसं. बोल बोल बोल. सहजच आलेलो मी, चौकशी करावी म्हणलं. बऱ्याच दिवसात काही गप्पा नाही झाल्या. ऋषी, मी तुझा बाप आहे, त्यामुळे तू नुसती चौकशी करायला आलेला नाहीयेस हे मला कळलंय. बोल बोल, काय बोलायचंय ते बोल. आई का मागे लागली आहे माझ्या लग्नाच्या? का म्हणून मी तिच्या पसंतीने लग्न करायचं? बाबा, तुला माहिती आहे, लहानपणापासून आमचे विचार मॅच होत नाहीत. आमचे चॉईसेस कधीच मॅच झाले नाही. तिचे विचार तिच्यापाशी, माझे माझ्यापाशी. मला आर्ट्स करायचं होतं, हिच्यामुळे मला MBA करावं लागलं. आता मला बिझनेसमध्ये काही इंटरेस्ट नाहीये, पण तरीही तिच्यासाठी मी मदत करतो. आता लग्न पण तिच्यासाठीच करायचं का म्हणून? आणि फर्स्ट ऑफ ऑल, मला अशा मुलीशी लग्नच करायचं नाही जिला मी ओळखत नाही. अनिका, अनिका ऐक माझं बच्चा. स्टॉप, मला काही नाही ऐकायचंय. प्लीज स्टॉप. ती गावछाप माझ्याच घरी येते, माझाच इन्सल्ट करते आणि तुम्ही लोक मला मागे ओढून घेतात. समटाइम्स आय फील लाईक डाईंग. अगं अनिका, काही बोलायचं का तोंडाला येईल ते? आई, ही मुलगी बघ, तोंडाला येईल ते बरळते. मग काय बोलू? हा ग्रॅनी आजी, तूच सांग, काय बोलू मी? काय बोलू? ती गावछाप रोज येते, रोज माझा इन्सल्ट करते आणि रोज माझा इन्सल्ट होऊन आता मलाच बोर व्हायला लागलंय. नो अनिका, प्रत्येक वेळी रागाच्या भरात आजीसारखा विचार करायची काहीही गरज नाहीये. ओके, तू आधी इकडे ये. इकडे माझा बच्चा, बस. Stop it! What is this बच्चा फुच्चा कुच्चा? I'm a grown up now. Stop calling me that. माझा बच्चाच आहेस. Please, no. अगं मी काय Shut up. बोलते? रागिणी, रागिणी, चुकतंय तुझं. आई, चुकतंय तुझं. गोंधळ घाला. तुझं चुकतंय. ती एकदम बरोबर बोलते. शहाणी मुलगी आहे ती. ऋषी, हे बघ बेटा, तू तिचा लाडका लेक आहेस, त्यामुळे रोहित आणि प्राजूच्या बाबतीमध्ये तिने जेवढी जबरदस्ती केली ना, तेवढी तुझ्या बाबतीत अजून केलेली नाहीये. आता रोहितचंच बघ ना, त्यानं राधिकाशी लग्न केलं म्हणून किती चिडली होती ती, आणि अजूनही तो राग गेलेला नाहीये. पण काय कमी आहे बहिणीमध्ये? तू मला सांग बाबा, दादाला अशी मुलगी शोधून तरी मिळाली असती? खरंय, पण हे आपल्याला वाटतं, नयनताराला तसं वाटत नाही ना. आणि म्हणूनच तुझ्या बाबतीमध्ये ती इतकी इन्सिक्युअर झालेली आहे. अरे, आणि मूळ प्रश्न असा आहे की मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधणार कोण? हे
नाही नाही बाबा, मी बापडा जीव तिला डिवचायला काही जाणार नाही बाबा. अरे तुझी जरी ती आई असली तरी माझी बायको आहे बाबा, आणि मला अजून जगायचं आहे बरं का. हा तू मस्करीत घेऊ नको यार, मी सिरियसली बोलतोय, तूच काहीतरी करू शकतो. नो नो नो, अरे वेळ लागलाय का तुला ऋषी? हा मला सांग, एका आईला तिच्या मुलाच्या लग्नाच्या बाबतीमध्ये स्वप्न बघण्याचा अधिकार आहे की नाही? तो अधिकार आपण तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि मला एक सांग, तुझ्या मनामध्ये कुणी आहे का, कुणी आवडलंय का तुला? अरे मग झालं तर तू जर का तिचं ऐकलंस ना तर घरामध्ये कुठलेच वाद होणार नाही. विचार करून बघ.